शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये भानुशाली वकील भूमीच्या मदतीला देवासारखे धावून येणार असतात. रागिणीने आता नवीन एक कारस्थान चालू केलेलं असतं. म्हणजे आता तिला आपला मुलगा दसऱ्याच्या दिवशी जेलमध्ये आहे हे बघणं सहन होत नसतं. त्यामुळे रागिणीने रचलेलं खूप मोठं कारस्थान भानुशाली वकिलांच्यामुळे समोर येणार असतं आणि एका CCTV फुटेजमुळे रागिणी अडकणार असते. पुन्हा एकदा भूमीच्या विरोधात जाणं रागिणीला महागात पडणार असतं आणि हुशार वकील भानुशाली यांना कमजोर समजण्याची चुकी आता इकडे रागिणीने केलेली असते. भूमीच्या चांगुलपणामुळेच आता भानुशाली वकिलांनी भूमीपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोचवत रागिणीला अडकवलेलं असतं आणि नुसतंच अडकवलेलं नसतं तर खूप महत्त्वाचं CCTV फुटेज भूमीच्या हवाली करत त्यांनी खूप मोठा उलगडा केलेला असतो. आता रागिणीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चाललेली असते. म्हणजे तसं ती नाटक तरी करत असते, कारण मुलगा जेलमध्ये आणि आता तिला अन्नपाणी गोड लागत नसतं. दिवसेंदिवस तिची तब्येत ढासळत असते. मग भूमीला चिंता वाटते. भूमी विचार करते जे योग्य न्यायाने असेल तेच होऊ दे, म्हणून ती भानुशाली वकिलांची पुन्हा एकदा भेट घेते आणि त्यांना घडलेला प्रकार सांगते. भानुशाली वकील म्हणतात, तुम्हीच त्यांना जेलमध्ये पाठवलंत आणि तुम्हीच त्यांच्यासाठी वकील करताय. भूमी म्हणते, कारण त्यांनी माझ्या आकाशला त्रास दिला होता आणि न्यायासाठी मी झगडायला तयार आहे आणि न्यायाप्रमाणे त्यांना जी शिक्षा व्हायची ना ती होऊ दे. पण मात्र आता त्यांना नको त्या गोष्टीमध्ये अडकायला नको, कारण सगळं बघता अजूनही सोनलची बॉडी सापडली नाही, म्हणजे नक्कीच त्याने खून केला नाही असं मला वाटतंय. मग जी त्यांनी चुकी केली त्याच्यापुरतीच त्यांना शिक्षा मिळावी. म्हणजे जर त्यांनी आकाशला अडकवण्यासाठी, आकाशला आरोप करण्यासाठी, बदनाम करण्यासाठी सोनलला हायर केलं होतं तर याच कारस्थानाची किंवा याच गुन्ह्याची त्यांना शिक्षा मिळावी. तिचा जो खून केलेला नाही त्याची शिक्षा मिळू नये आणि केला असेल तर त्याची सुद्धा शिक्षा मिळावी, असं प्रामाणिक माझं मत आहे. म्हणजे जे काही आहे ते न्यायाने होऊ दे. भानुशाली वकील म्हणतात, खरंच मी आत्तापर्यंत इतक्या बायका बघितल्या पण तुमच्यासारखी बाई बघितली नाही. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो, याकरता तुम्हाला माझं वकीलपद द्यायचं असेल तर सत्याच्या बाजूने जे होईल तेच आणि बाकी सगळी मला चौकशी करायला लागेल. याच्यावरती भूमी सांगते, ठीक आहे, तुम्हाला जी चौकशी करायची ती चौकशी तुम्ही करा, मी तुमची सगळी मदत करेन. भानुशाली वकील म्हणतात, ठीक आहे, मग तुम्ही डिटेलमध्ये जे काही घडलं आहे ते सगळं तुम्ही लिहून काढा आणि मी तुम्हाला जे सांगतो ती सुद्धा माहिती द्या. असं म्हणत आता भानुशाली वकील एक वेगळा प्लॅन करतात. आता या प्लॅनमध्ये भूमीला सामील करून घेतात, कारण भानुशाली वकिलांना वकिलीचा इतका अनुभव असतो की घरामधलं कुणीतरी अभिजितला मदत केल्याशिवाय मोठ्या व्यक्तीने हे शक्य नाही. भानुशाली वकील भूमीला तसं बोलून दाखवतात आणि ते म्हणतात, मला एक सांगा की तुमच्या घरामध्ये अभिजित व्यतिरिक्त अजून कुणी व्यक्ती आहे का जी आकाशचा राग करते? याच्यावरती थोडासा विचार करून लगेचच भूमी म्हणते, नाही, तसं कुणी नाही आहे. म्हणजे तसं कुणी नाहीच आहे. राजा काका आणि रागिणी आत्या ह्या दोघंजण आकाशवरती खूप जीवापाड प्रेम करतात. हां, एक पौर्णिमा अभिजितची बायको आहे, ती सुद्धा आकाशला त्रास देण्याचा नेहमी प्रयत्न करते. याच्यावरती आता भानुशाली वकील म्हणतात, हो, पौर्णिमा असेल त्रास देण्याचा प्रयत्न करत, पण पौर्णिमाची ऑफिसमध्ये काय पत आहे किंवा ऑफिसमध्ये ती काय करू शकते? भूमी सांगते, नाही, पौर्णिमाला ऑफिसमध्ये कसलीही काही पत नाही आहे किंवा व्हॅल्यू नाही आहे. ऑफिसमधल्या कोणत्याही कार्यात तिचं काही चालत नाही. याच्यावरती भानुशाली वकील म्हणतात, मग असं कोण आहे की ज्याचं ऑफिसमध्ये वर्चस्व आहे आणि जो अभिजितची साथ देईल? याच्यावरती आता मात्र भूमी विचार करते, कोण आहे असं? भूमीला थोडासा संशय येतो राजा काकांवरती, कारण ह्याच्या आधी सुद्धा 1-2 घटना अशा घडलेल्या असतात. इकडे रागिणी विचार करत असते, ही मूर्ख भूमी गेले तरी कुठे? आणि मग भूमी भानुशाली वकिलांना भेटून घरी येते. भानुशाली वकिलांनी सांगितलेला प्लॅन तिला अचूक माहिती असतो आणि आता तिला राजा काकांवरती संशय असतो, कारण आधी काही घटना अशा घडलेल्या असतात. त्यामुळे तिला राजा काकांवरती संशय असतो, कारण रागिणी आत्याने इतकं नाटक अचूक पाठवलेलं असतं. त्यामुळे रागिणी आत्या असं काही करेल हे भूमीला वाटतच नसतं. मग घरी आल्यावर ती रागिणी चिडते आणि म्हणते, भूमी, कुठे गेली होतीस तू? काही सांगून जाण्याची पद्धत वगैरे? याच्यावरती राजा काका म्हणतात, अगं ऐक तरी. भूमी सांगते, मी अभिजितसाठी वकील बघायला गेले होते. राजा काका म्हणतात, काय? अगं भूमी, तू वकील बघायला गेलीस? म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा अभिजितसाठी तू वकील बघतेस? खरंच भूमी, तू खूप ग्रेट आहेस. रागिणी म्हणते, पण अगं आम्हाला सांगायचं तुला गरजेचं नाही का वाटलं? याच्यावरती भूमी म्हणते, मी खरं तर अभिजितला जे योग्य आहे त्याच पद्धतीने न्याय मिळवून देण्याचा विचार करणार आहे. या सगळ्यामुळे तुम्हाला त्रास कशाला? आणि मला भानुशाली वकिलांनी सांगितलेलं आहे की कुणालाही अपडेट द्यायचा नाही असं म्हणत ती पहिला डाव टाकते. हा डाव भानुशाली वकिलांचाच असतो. आता मात्र इकडे रागिणी हदरते. आता ह्या भानुशाली वकिलाने मागच्या वेळेला जे नाटक केलं तेच आपण अजून भोगतोय. आता हा नवीन काय करणार? हा नक्की अभिजितला सोडवतोय की मला पण याच्यात अडकवतोय? असा विचार करत आता ज्या प्लॅन
राजा काकांसाठी असतो त्या प्लॅनमध्ये रागिणी अडकते आणि आता रागिणी लपून छपून भूमीवरती नजर ठेवून असते. राजा काका म्हणतात, बरं झालं भूमी, सगळं चांगलं होते, कुणाला काही सांगू नकोस, फक्त अभिजितला योग्य ती शिक्षा होऊन काय असेल ते होऊ दे, सोनल जिवंत असू दे, सोनलला ह्याने गोळी मारलेली नसू दे, त्या व्हिडिओप्रमाणे जर सोनलची बॉडी सापडली तर प्रॉब्लेम होईल असं म्हणत राजा काका सरळ मनाने बोलत असतात. राजा काकांच्या मनात काहीच नसतं, पण इकडे रागिणी हादरलेली असते. भूमी सांगते, हो, आणि ह्या अपडेट कुणाला न देण्यासाठी किंवा काय आहे हे न सांगण्यासाठीच मला भानुशाली वकीलने सांगितलंय असं म्हटल्यावर ती रागिणी विचार करते, असं का सांगितलं असेल, मला भूमीवरती पाळत ठेवायला पाहिजे. मग मात्र इकडे आता आजी विचार करते, खरंच भूमी तू किती चांगल्या मनाची आहेस ग. आता मात्र भूमीने प्लॅन तर वठवलेला असतो. रात्रीच्या वेळी भानुशाली वकील सांगतात, मला सांगा बरं काय झालं तुमचे अपडेट्स. यावरती भूमी सांगते, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कुणालाही काही सांगितलेलं नाही आहे. भानुशाली वकील म्हणतात, व्हेरी गुड, आता आपण पुढचा प्लॅन करायचा आहे, पण त्याआधी मी तुम्हाला काही दाखवू इच्छितो. मला जे CCTV फुटेज सापडलेलं आहे ना, त्यानुसार तुमच्या घरामध्ये जो कोणी आहे त्याचा साथीदार तो मला सापडलाय असं मला वाटतं. याच्यावरती भूमी म्हणते, कोण आहे. आता मात्र भानुशाली वकील म्हणतात, एक माझ्याकडे CCTV फुटेज आहे आणि त्यानुसार ती व्यक्ती तीच असणार आहे हे मला माहिती आहे. भूमीचा फोन स्पीकरवरती असतो. रागिणी लपून छपून हे सगळं पाहत असते. भानुशाली वकील म्हणतात, CCTV फुटेजमध्ये पक्क दिसतं आहे की तीच व्यक्ती साथ देणारी आहे. भूमी म्हणते, ठीक आहे, मी तुमच्याकडे येऊन ते CCTV फुटेज पाहीन. आता मात्र रागिणी हे सगळं ऐकते आणि रागिणी हादरते. भूमीचा पाठलाग करत ते CCTV फुटेज घेण्याचा रागिणीचा विचार असतो आणि आता इथेच रागिणी अडकते. ते CCTV फुटेज आणण्यासाठी ती भूमीचा पाठलाग करत भानुशाली वकिलांच्या इथे येते आणि आता भानुशाली वकील रागिणीला बरोबर ट्रॅप करतात. CCTV फुटेजमध्ये ॲक्च्युली काहीच नसतं, पण CCTV फुटेजचा बनाव करत रागिणीची अचूक अडचण केलेली असते आणि आता भूमीला सुद्धा खरी सूत्रधार रागिणी आहे हे समजल्यावरती मोठा धक्काच बसतो. भूमीलाच काय, आजीलाच, सगळ्या महाजन परिवाराला धक्का बसतो. भानुशाली वकील देवासारखे धावत येऊन आता पुढे घडणाऱ्या भूमीला जी त्रास देणार असते रागिणी, त्या सगळ्याचा आता मात्र भानुशाली वकिलांनी कायमचा खात्मा केलेला असतो. कारण रागिणीचं सत्यरूप समोर आल्यामुळे आता रागिणी कुणासमोरही काही कारस्थान करायच्या लायकीची राहिलेली नसते. या सगळ्यामध्ये भूमीला न्याय मिळालेला असतो. अभिजित तर जेलमध्ये आहे. आता रागिणीची रवानगी होणार असते आणि मालिकेमध्ये आकाश आणि भूमी यांचा सुखी संसार पाहायला फार रंजक ठरणार असतो.